आणि आज जी आपण माहिती घेणार आहोत ती मच्छिंद्रनाथांच्या विषयी आहे, आणि जी की मच्छिंद्रनाथ हे नेपाळमध्ये काय म्हणून पूजले जातात किंवा काय नातं आहे मच्छिंद्रनाथांचं आणि नेपाळचं, तर ते आज आपण पाहणार आहोत. परंतु ते पाहण्याआधी या चॅनलला आहे ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची श्रद्धा असेल तर ओम नमो आदेश हा महामंत्र नक्की लिहा. चला तर मग सुरू करूयात की काय नातं आहे नेपाळचं आणि बाबा मच्छिंद्रनाथांचं. एकेकाळी गुरु गोरक्षनाथ भारत भ्रमण करत करत नेपाळला गेले आणि नेपाळमध्ये पाटण या ठिकाणी गेले. तर पाटणमध्ये एक आख्यायिका अशी आहे की तिथे पाऊस जो पडतो तो पाऊस सापांमुळे पडतो. तिथे सर्पदेवता आहे जी की पाऊस पाडते. आणि ज्यावेळेला तिथं गुरु गोरक्षनाथ हे गेले त्यावेळेला त्यांनी त्या सर्पांना काही कारणास्तव आपल्या शक्तीने, आपल्या ताकदीने वश करून ठेवले आणि कुठल्याही किमतीवरती त्यांना सोडलं नाही. तर त्या वर्षी पाटणमध्ये आणि नेपाळमध्ये पाऊस हा पडलाच नाही. ही गोष्ट तिथल्या राजाला कळली. तर राजांनी गुरु गोरक्षनाथांची माहिती घेतली आणि त्या माहितीमध्ये त्यांना हे कळालं की ह्या सिद्धयोग्याचे गुरु हे बाबा मच्छिंद्रनाथ आहेत. मग त्यांनी बाबा मच्छिंद्रनाथांना निरोप पाठवला की तुम्ही इथे पाटणला या, नेपाळला या. आणि ज्या वेळेला बाबा मच्छिंद्रनाथ नेपाळला गेले त्यावेळेला तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण जमले आणि सगळीकडे चर्चा व्हायला लागले की गुरु गोरक्षनाथांचेही गुरु म्हणजे बाबा मच्छिंद्रनाथ या पाटण या धर्तीवरती आलेले आहेत. या पुण्यभूमीमध्ये त्यांनी पदस्पर्शाने पावन केलेले आहे. तर सगळे दर्शनाला या. तर ज्या वेळेला ही गोष्ट सगळीकडे पसरते तर गुरु गोरक्षनाथही त्या पावसाळी सापांना त्यांनी मुक्त केलं आणि दर्शनासाठी निघाले. ज्या वेळेला त्यांनी त्या पावसाळी सापांना मुक्त केलं त्याच क्षणी पाटणमध्ये खूप जोरदार पाऊस सुरू झाला. आणि या गोष्टीला राजाने सर्वांसमोर सांगितलं. आणि त्यानंतर पाटणमध्ये किंवा नेपाळमध्ये आजही दादा गुरु मच्छिंद्रनाथ जी महाराज की त्या संजीवनी मंत्र न बसत उठून ते मड हो, त्या संजीवनी मंत्र न बसत उठून ते मड, बसत उठून ते मड. ये भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ, भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ. करला तुझी कवटी ती टांगलेली भावली उलटी. ये तुला भटकवीन त्या राती आरतीतच मसन वाटी. माझ्या नाथाच्या आज्ञेत आहे बावनबीराचं कड, बडे बाबाच्या आज्ञेत आहे बावनबीराचं कड. ये भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ, भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ. अरे फोटोवर चालती तुझी करणी भानामती. हे नाथ पंत मोर घ्यावं लागल तुला र शरणागती. हा भगव्या कपनीवाला तुझ्या हैरवर चढ, हा भगव्या कपनीवाला तुझ्या हैरवर चढ. भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ, भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ.
बांबू टाकला दारात. ओ कर्म फिरून येईल जवा घावशील बाबांच्या घेऱ्यात. खरं सांगतोय आकाश रोहित नको येऊ देव तू चिड. खरं सांगतोय आकाश रोहित नको येऊ देव तू चिड. अरे कळलं का भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ. भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ. त्या संजीवनी मंत्र न बसत उठून ते मड. हो त्या संजीवनी मंत्र न बसत उठून ते मड. बसत उठून ते मड. ये भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ. भूत वेताळ थर थर न माझ्या मच्छिंद्रनाथ पुढ. अलख निरंजन. स्त्रियात स्त्रिया नव्हती मुभा तिथं पुरुष जाया. स्त्री राज्यामध्ये स्त्रियाच स्त्रिया नव्हती मुभा तिथं पुरुष जाया. स्त्री वेशामध्ये आले गोरक्ष बसले वाजवाया. स्त्री वेशामध्ये आले गोरक्ष बसले वाजवाया. मृदुंगामधून आवाज आला. मृदुंगामधून आवाज आला. हो मृदुंगामधून आवाज आला. मोहमायच्या जाळ्यात फसले पहा मच्छिंद्रनाथ. योग साधना विसरून गेले रमले स्त्री नगरात. हो मैनाकिनी सवे संसार थाटला वैरागे हे बुडाले. मैनाकिनीला शापच होता विधी लिखित हे घडले. मीननाथ हे पुत्र लाभले राजा होऊन सुख भोगिले. मीननाथ हे पुत्र लाभले राजा होऊन सुख भोगिले. सुख वैभव राजविलास मच्छिंद्रांच्या पाया. सुख वैभव राजविलास मच्छिंद्रांच्या पाया. अलख निरंजन. हो मृदुंगामधून आवाज आला. मृदुंगामधून आवाज आला. मृदुंगामधून आवाज आला. हो गुरु भेटीला व्याकुळ होई गोरक्षांचे मन. गुरु मच्छिंद्रा घेऊन येईन गोरक्षांचा पण. हो कानिप गोरक्ष भेट झाली बसले होते निवांत. कानिप वदले गोरक्षांना ऐकून घ्यावे शांत. मैनाकिनीच्या त्या फेऱ्यात नाथ मच्छिंद्र स्त्री राज्यात. मैनाकिनीच्या त्या फेऱ्यात नाथ मच्छिंद्र स्त्री राज्यात. कानिफांचे बोल ऐकून सुखावली ही काया. कानिफांचे बोल ऐकून सुखावली ही काया. अलख निरंजन. मृदुंगामधून आवाज आला. हो मृदुंगामधून आवाज आला. मृदुंगामधून आवाज आला.
कोणी तपस्वी आले. ब्राह्मण वेश धारुणी दोघे अंत पाहण्या गेले. ब्राह्मण नसुनी देवगण हे अंतरी ओळखले. म्हणे गोरक्ष रूप पलटुनी सत्य रूप मज जावा. राम मारुती सत्य रूपात करू लागले हेवा. नमन करुणी म्हणे गोरक्ष इच्छा माझी पुरवावी. श्रीराज्यात गुरु हे माझे सुटका त्यांची व्हावी. श्रीरामाने प्रसन्न होऊन दिले तया वरदान. गुरु भेटीला गोरक्षनाथ निघाले आनंदान. गुरुचरणाची आस मनात गुरु शिष्याच पवित्र नात. गुरुचरणाची आस मनात गुरु शिष्याचं पवित्र नात. गोरक्षाची गुरु भक्ती कशी जाईल वाया. गोरक्षाची गुरु भक्ती ही कशी जाईल वाया. अलख निरंजन मृदुंगामधून आवाज आला. मृदुंगामधून आवाज आला. हे मृदुंगामधून आवाज आला. ओ कलिंग नावी नर्तकीची भेट आकस्मित होई. गोरक्षाचे वादन पाहून हर्षित होऊन जाई. गुरुविरहाचे सर्व रहस्य केले तिला कथन. गोरक्षाची दशा पाहून भरून आले मन. स्त्री राज्यात पुरुष येता मरण क्षणी समजावे. राणी गृहात प्रवेश करण्यास स्त्री रूप धारावे. रूप स्त्रीचे धारून त्यांनी सभेत प्रस्थान केले. गायन वादन नर्तक पाहून अचंबित ते झाले. गुरु मचिंद्र पाहून गोरख अश्रू अनावर झाले. चलो मचिंदर गोरख आया मृदुंगातून बोले. हो निनाद झाला सभागृहात बोल ओळख झाली. स्त्री वेशात गोरक्षांची छबी दिसून आली. मैणकिनीने झणी ताडिले हा गोरक्षनाथ. संसार माझा तुटून जाईल होईल मी अनाथ. मैनकिनीला मारुतीने आधीच हे सांगितले. मच्छिंद्रनाथांना हे आला गोरक्षनाथ आले. मैनकिनीला भेटून गोरख काय राणीश बदला. गुरु हे माझे मचिंद्रनाथ द्यावे माझे मजला. राणी बोले कसा प्रसंग माझ्या नशिबी आला. प्राणनाथ हे मच्छिंद्र माझे कसे धाडू तयाला. गुरु मचिंद्राची ही विनवणी करी गोरक्षनाथ. चला गुरुजी फिरून पुन्हा आपल्या नाथपंथात. गोरक्षाचे बोल ऐकुनी होकार हासिदला. योग साधना नाथपंथाच्या मार्गाने चला. मैनाकिनी ही रडू लागली अश्रू घळा. घेऊन जावे संगतीला मीननाथ बाळा. राजाचा तो पेराव टाकून साधू वेश धारिला. सर्व सुखाला मागे टाकून निघाले मार्गाला. कानी कुंडल भस्म कपाळी रुद्राक्षांच्या माळी. शैली शिंगी भगवे वस्त्र काकेत झोळी. पायी पाऊ बिडा कंगन बिडा त्रिवेणी बाणा हाती. जोडीने जोडीने गुरु शिष्य हे आपल्या मार्गाने जाती. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. 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 आदेश दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की त्या माशाच्या उद्रे
रवी नारायण अवतारी नवाला पाहता त्या यमुने तिरी नवाला पाहता त्या यमुने तिरी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्माले धरतीवरी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्माले धरतीवरी येई आवाज रडण्याचं बाळ हाय हा कुणाचा झाली आकाशवाणी अवतार कवी नारायणाचा हो येई आवाज रडण्याचं बाळ हाय हा कुणाचा झाली आकाशवाणी अवतार कवी नारायणाचा त्यास कामी का कोळी घेऊन गेला या घरी त्यास कामी का कोळी घेऊन गेला या घरी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्माले धरतीवरी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्माले धरतीवरी दावला प्रताप विद्येचा साथ शाबरी मंत्राची जन कल्याणासाठी सुरुवात केली नाथ पंथाची हो दावला प्रताप विद्येचा साथ शाबरी मंत्राची जन कल्याणासाठी सुरुवात केली नाथ पंथाची दत्तात्रेय राहून नाथ कार्य ते करी दत्तात्रेय राहून नाथ कार्य ते करी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्माले धरतीवरी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्माले धरतीवरी माझे नशीब थोर लागलो मी त्यांच्या हो चरणात अलख गाजे त्रिखंडात सिद्ध योगी मच्छिंद्रनाथ अलख निरंजन माझे नशीब थोर लागलो मी त्यांच्या हो चरणात अलख गाजे त्रिखंडात सिद्ध योगी मच्छिंद्रनाथ आकाश रोहित सांगे समाधी त्यांची गर्भगिरी आकाश रोहित सांगे समाधी त्यांची गर्भगिरी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्माले धरतीवरी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्माले धरतीवरी चैतन्य दादा गुरु मच्छिंद्रनाथ जन्मा